Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज स्पेशल डे आहे, एव्हरी डे इज अ स्पेशल डे आणि आज तर फेस्टिवल आहे. आज आहे नागपंचमी. सो घरात छान वातावरण आहे, जोरात तयारी चालू आहे पूजा आणि जेवणाची. सो येस, आज दिवसभर काय काय करणार आहोत आम्ही हे तुम्ही बघणारच आहात. मॉर्निंग तयारी झाली सगळी. तयारी केली. तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर सगळ्यांनीच खूप छान पद्धतीने पूजा नक्कीच केली असेल नागदेवतेची. त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मंदिरात ठेवते थोडंसं माणसाला. खूप छान पूजा केली. शुभेच्छा. तुला सुद्धा नागपंचमीच्या खूप शुभेच्छा. नागपंचमी हा सगळ्यांचा आवडता सण आहे, कारण श्रावण महिन्यातील पहिला सण पहिला आणि त्यामुळे कसं काही महिला माहेरी जातात, भाऊ येतो. हो होता. हो, फुगड्या खेळणं हे ते मोठा मंगळागौर ते असे सण चालू असतात ना. ते पाळण्यावर झोका घेणं. हो, मी घातले का पहिले सुरुवातीला. हो, आम्ही असे झोका वगैरे म्हणजे नागपंचमी फुगड्या म्हणजे असे वेगवेगळे. आता एक महिना म्हणजे खूप उपवास हे व्रत वैकल्य वगैरे खूप असतो ना. सगळ्यांचा आवडता सण असतो श्रावण. सगळे सण आपले मस्त. आणि तू पण खूप छान पूजा वगैरे केली, मस्त वाटलं. तुमच्याकडनं शिकले. कुठे काही येत होतं, आईंकडनंच सगळं काही बघितलं. तरी ज्या प्रकारे आई पूजेची तयारी करतात ती काही मला अजून जमत नाही. सणाच्या आधी आई मला पूर्ण अशी लिस्ट देतात. म्हणून अजूनही मला गोष्टी नाही एवढ्या त्याच्यामध्ये तू छान करते पण ते कसं एक
पाहिजे असं घरात. तुझं म्हणजे मेन म्हणजे काय पूजेचं नाही, पूजेचं काय काही तू पण शिकू शकते असं काय मेन जे किचन मधले आहे ना, जे तू शिकले ते मेन आहे किचन मधलं, ते सगळं तुला येते. मग काय ते आम्हाला अजून नाही जमत आहे. असं काही नाही. मग आमच्या सासूबाईने आम्हाला दिलंच नाही यायला, नाही सासूबाईने दिलं नाही मिस्टरांनी दिलं आणि आता सुना पण देत नाही. मग भाग्यवान तुम्ही. बाकी सगळं म्हणजे तयारी करायची, फक्त जेवण नाही करायला दिले. मी तर लहानपणापासूनच मला देवाची तयारी हे ते माझ्या काकीने शिकवले. त्यांच्याकडे एकदम मस्त करतात. हो सगळेच करतात छान, पण आमचं ते गावाला कसं ते आम्हाला वळणच लागलं एकदम. म्हणजे खूप छान अशी तयारी करायची एकदम म्हणजे. आणि कसं ते आम्ही खूप 7-8 बहिणी होतो ना, चुलत वगैरे फॅमिली. मग ते काम आम्हाला वाटलेली दिलेली होती, म्हणजे गोळी काढायची एवढे जण ना. हा त्यामुळे कसं आम्हाला ते सवय झाली एकदम. आणि इथे सासरी आल्यानंतर कसं त्याच्यामुळे चांगलं वळण लागलं. पण सासूबाई काही जेवणच करायला देत नव्हत्या. मिस्टर म्हणायच्या आईच्या त्याला खूप सवय आहे. तुमच्या पण हाताला चवच आहे, पण ते एक सवय झालेली असते ना. आणि ते त्याच्यामुळे ते म्हणजे आता सुना पण नाही, त्यामुळे सगळं असं म्हणजे काय येत नाही असं नाही, करायला गेलं तर सगळं एकदम. आज मोदक पण आईच बनवणार सगळं येतं, पण ते काही नाही करायला दिलं तर मग आपण तरी बाकीची इतर कामं पण खूप असतात. जेवण एक सोडलं तर बाकी इतर पण कामं असतात, असं आहे ना, ती करायची. मग काय सावकाश. आईने सुंदर मोदक बनवले. सुंदर. हो मग सगळे एकच आले साईज मध्ये. माझे नव्हते असे आले बाबा, छान आले. माझे तर कळ्या पण मुश्किल दिसत होत्या. सनीने क्रिएटिव्हिटी केलेली 2-3 मोदकांवर. नायसा येण्याच्या आधी आपलं सगळं आटपलं. बरं आलं. नायसा पण बसली असते तुमच्या बाजूला मोदक करायला. सरप्राईज. कसला सरप्राईज? ती मला विचारते कोण आले घरी, म्हणजे बाप्पा आले. कधी आणले बाप्पा? हा हळू हळू हळू. नायसाची उद्या सुद्धा स्कूल आहे. ती बाप्पाला शोधते. ती बोलते कोण आले आपल्याकडे. निरंजन केल्याने नको देऊ. हा पूजा करते. तिकडे कुठे? देवघरात. तू कुठे बघते? फ्रेश व्हायचं पहिले आणि मग बाप्पा करायचं असं जायचं. हे बघ बाप्पा, हे बघ, हे बघ बाप्पा दाखवते. तू पहिले फ्रेश हो. स्वतःच नायसाच्या स्कूल मधनं मेसेज आलाय की त्यांची उद्या सुद्धा स्कूल आहे, बिकॉज 15 ऑगस्टला सुट्टी दिली आहे ना, म्हणून ते कम्पेन्सेट करतायत. मला असं वाटते कारण या महिन्यात 1-2 सुट्ट्या होतील. आय गेस रक्षाबंधनची पण सुट्टी होईल, म्हणून ते कम्पेन्सेट करतायत डेजला. का सुट्टी करूया? काय सुट्टी बिट्टी नाही करूया काय? अरे चल काय फटके देऊ का? आणि जायचं कुठे सुट्टी देऊन? टीचर पण बघते. टीचर आता उद्या विचारेल नायसा बाप्पा मग आज सकाळी आले ते बाप्पा नायसाला भेटायला. मग बाप्पा येते, घाबरायचं नसतं. पॉपकॉर्न नाहीये बाबू. पहिले बाप्पाला दे मग तू खा. पहिले बाप्पा जे कर. ए हळद कुंकू लाव.
अरे माझी सोंडू. तुला नाही येते आजीला तुला नाही ना असं खोकला आहे आपल्याला. जेवली दुधाचीच थांबले. आईची मदत बघ छान झालेत ना. क्यूट मदत. हा थोडं चढलं. टाइम निघून गेलं की भूक नाही लागत ना. सो येस बॅक फ्रॉम क्लिनिक. वाजले आहेत 3. हो 3. सनीचं थांबेपर्यंत 2:45. साडी पण सोडली होती. इकडे एक वैशिष्ट्य सगळं पत्री हे ते सगळं काही नाही असं नाही. इकडे फुलं पानं असं. इकडे तू ये लवकर. हा अगेन आधी हिला घे. शुभांगी आजी. शुभांगी आजी. अपर्णा उद्या चाललेली आहे तर सगळ्या मैत्रिणी आम्ही आता भेटायला आलोय तिला. आणि ही पण तिची नात पण आम्हाला भेटायला आले आणि आवाज देते शुभांगी आजी काय ग. आणि ही आमच्या कट्ट्यातर्फे तिला एक छोटस अगं कैशाला हे सुनबाई पण आल्या आहे ना. खूप आम्ही मिस करणार आहोत तुम्हाला. मला आता रडायलाच एकतर मी आज गेटमधून येतानाच विचार करत होते म्हणजे आता आपले शेवटचे पावलं तिकडून घरी असं नको बोलू. मी हिला म्हटलं उद्या तुम्ही निघाल तेव्हा सांग आम्ही खाली येऊ. फक्त टायमिंग सांगा म्हणजे त्यावेळेला सगळं होईल तेव्हा. हॅपी जर्नी. पॅकिंग तुम्ही उतरलात खाली की कळ. तुमची छान प्रगती हो. पुढे पण अजून मोठा बंगला घ्या आणि तुमचे आशीर्वाद आहेत तर नक्कीच घेणार. आणि सगळ्यांना बोलवणार. आणि सगळ्या मैत्रिणी आणि आता सगळ्यांनी कल्याणला यायचंय. त्याची मम्मी तिला तुम्ही पण आठवण ठेवा. एवढ्या गेलात तरी आमची पण तुम्ही यायचं येतात आता. आमची पिल्लू तर रोजच आठवण काढते. प्रत्येक गोष्टी सनी फोन लावू. सनी त्रास होतो दवाखान्यात जायचं. सनी आजारी पडली. सनी अंकल बोलायचं. आपण तुला खूप खूप शुभेच्छा. आपण ना तुझी आम्हाला आठवण येणार. आपलं कसं आहे संध्याकाळी उशिरा पण येणार. नाही येणार ना. उशिरा आली तर येईल. जाऊन येते. आज शेवटचा दिवस आहे. भेटून सगळ्यांना वाटलं जाऊन नाही पण बरं वाटलं म्हणजे आम्ही पण म्हणजे आलो कधी तर कधी नाही. खास यायचं आता श्रावण आहे ना. तिथे अंबरनाथला जाऊन आणि नवरात्र तो रोड असेल ना तर माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हटलं नवरात्रामध्ये नक्की या. म्हणजे म्हटलं शनिवारीला असला का नक्की. म्हणजे मुक्कामाला इकडे जायचं नाही तर रोज 9 दिवस येत जा. तर ट्रेनने जी यायची ना इकडे जायचं जेवायचं झोपायचं संध्याकाळी खेळायचं. आणि ते येतील ना इकडं तर त्यांच्यासोबत रोज रात्री जायचं. दुर्गाडी किल्ल्यावर सकाळी लवकर नाही त्या साईडला कुठल्या पटवर्धन ताई तिथं बोलल्या ना जायचंय आपल्याला. आई माहेर जायचंय ना. आपण ना तुला नवीन घराचं गृह सौख्य लाभो. नवीन मैत्रिणी मिळतीलच
आणि नाही तिच्या मैत्रिणी पटकन होतील तेव्हा ती आम्हाला विसरून नक्कीच जाईल. आजा सगळ्या झुल्यावरती वगैरे घसरगुंडीवर आजा भेटतात ना, तशी तिला आजी भेटेल आणि थोडा डिस्कम्फर्ट होणार. दूधवाला पेपरवाला वगैरे तिकडे आपण विसरून जातो. कस काय अपर्णा तू कस काय त्या मैत्रिणींना सोडून येणार? त्यांचं कसं होईल म्हणलं, माझं कसं होईल? माझ्या उलट जावांना वाईट वाटतंय की तू तेवढा ग्रुप सोडून येते. यायचं होतं कल्याणला, यायचं होतं पण तिच्या मुलाची मी येणारच इकडं, मला पण भेटायचं. ऑल द बेस्ट अपर्णा. ते 15 दिवस डिस्कम्फर्ट होऊ शकेल. लावायला पण वेळ 8 दिवस साबण मी 27 घरं बदलली माझ्या मिस्टरांना. असं एका घरात राहायला नाही आवडायचं. प्रत्येक वेळेला घर घ्यायचं, रंग लावायचा आणि आपण नवीन घरात राहायला जायचं, सगळं शिफ्ट करायचं. खूप हौस होती. त्यामुळे आम्ही 27 घरं बदलली. नाशिकलाच मी 4 घरं बदलली. भाड्याची 4 घरं नाशिकला बदलली म्हणजे 5 वर्षात. आणि चांगल्या बंगल्यामध्ये राहिले मी. 5 वर्षी बदलतात इथे 10 वर्ष निघाल्या. मस्त छान राहा, मस्त राहा, चल पण मस्त राहा. बोलले असेल विसरून जा, काही नाही असं फ्रेंडशिप मध्ये बघतात. नमस्कार कशाला ते सुनेला पाठवतात का असं झालं आता. आणि मुलीला बाहेर नवऱ्याकडे पाठवतात. मुलीला कसं पाठवतात आई छान राहा, मस्त राहा. असं म्हणजे मला सारखं वाटतं की आपण म्हणजे आपल्या नातीचं कौतुक जास्त करत होते, आपल्या सुनेचं कौतुक जास्त करत होते. आपलं कौतुक तिथं कोण मिळणार आहे मला? मैत्रिणी भेटतील सवय होऊन जाते. मस्त राहा. तब्येत सांभाळा दोघी. तुम्ही पाहिलं ना कसं पहिल्या दिवसापासून त्यांनी माझ्यात त्यांची मुलगी पाहिली. मस्त पहिल्या दिवशी मला भेटले त्यामुळे माझ्या मुलगीने सांगितलं कोणी गेले तर असं आपल्याला वाटलं नाही. चालते पट्ट्यावर आपल्याला पण कसं तरी वाटायला लागेल. सगळं जात सांभाळून राहा, आठवण करत जा, फोन करत जा सगळ्यांना. फोन कर. पोस्ट रुपी तर तू असणारच. संध्याकाळी 7 नंतर इथे फोन कर सगळ्यात. बोला. कोणाचं कपाट साफ करूया? मी आता थकले, माझं डोकं दुखतंय. नाही किती वेळा सांगितलं, तोंड धुतल्यावरती तो पुसायचा. तोंड तुझा जो चेहरा आहे ना तो धुतल्यावरती पुसायचा. नाहीसा पुसत नाही ना, ते बघा तिला कसं झालंय. ती तसंच ठेवते ओलं, काय माहिती काय प्रॉब्लेम आहे. आणि हे पसारा बघा, नाहीसा पसारा उचल. चल माझं डोकं दुखतंय बाबू, तू उचल पसारा. आणि पहिले तर कंगवान केस विंचरूया आपण. जाण. नो नो काय ब्युटिफुल. येस मी ब्युटिफुल आहे. हा ठीक आहे, ब्युटिफुल आहे मला माहिती आहे, पण तू आण जा कंगवा, आण जा. आणि तोंड पूस, बाबा ओरडणार परत. हा ओके. सो काल मी मस्त माझे 7 ब्लाऊज स्टिच करून आणलेले आहेत, पण ते सगळे लूज आहेत. तुम्ही माझा सकाळी पाहिला असेल, माझा ब्लाऊज लिटरली लूज होता. सो मध्ये
माझं मेजरमेंट चेंज झालेलं, म्हणून मी त्यांना सांगितलेलं की मध्ये 1-1 इंच वाढवतो दोन्ही साईडनं. पण आता माझं थोडंसं इंचेस कमी झाल्यामुळे त्याला मी नंतर सांगायलाच विसरली. सो मला तो गेल्या काल म्हणतो की शायद आपको ये लूज होने वाला है, आणि ते झालंच. आणि माझं कसं माहितीये का, मी एकदा बोलूनच देत नाही पोरगी. सो ब्लाऊज स्टिच करून आल्यानंतर मी कधीच ट्राय करत नाही. तो जेव्हा घालायचा असतो ना तेव्हाच ट्राय करते, आणि मग त्यावेळेस मग हे अशी गडबड होते, कारण मला त्याच्यावरती पूर्ण भरोसा असतो की त्याने बरोबरच स्टिच केला असेल. पण ठीक आहे, आता सगळे ब्लाऊज उद्या मला घेऊन जायला लागतील आणि परत एकदा प्रॉपरली त्याला काय म्हणतात फिटिंग करून आणायला लागेल. नाही सगळं फटाफट सगळं उचल. सुपर हिरो नुसता पसारा करते. पहिले केस बांध ना. नाहीसा क्लिप कुठे? मी तुला एवढे क्लिप दिलेत. हे आपल्याबरोबर पण झालंय. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं कधी आपण मोठे होतो. कॉलेज म्हणजे प्री प्रायमरी मध्ये असतो तेव्हा असं वाटतं कधी पुढे जाऊ. मग नंतर प्रॉपर स्कूलमध्ये तर तेव्हा असं वाटतं कधी कॉलेजला जाणार. मग कॉलेजला आल्यावर असं वाटतं की आता कधी आपण जॉब करायला. आणि मग जॉब केल्यानंतर आपल्याला समजतं की लाईफ कशी आहे. म्हणजे जॉबचं नाही मी म्हणते, एकदा मोठं झाल्यावर आपल्याला समजतं की लाईफ कशी आहे, किती सारे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, किती साऱ्या गोष्टींना डील करावे लागतात, काय काय गोष्टी ऐकावे लागतात, काय काय गोष्टीतनं आपल्याला जावं लागतं. हे जे लहानपण आपल्याला असतं तेव्हा आपल्याला हे सगळं बोरिंग वाटत असतं. पण आता असं वाटतंय की हेच पाहिजे. हे सर्व सगळ्यात बोलूनच देत नाही पोरगी मला. म्हणजे तुम्ही मला म्हणतात ना की मी सनीला नाही बोलून देत, तसं हे झालेलं आहे. ही पोरगी मला बोलून नाही देत. पहिले सण आल्यावर मग मी अशी ठीक आहे. हे आपल्याला मोठं झाल्यानंतरच समजतं की बालपण किती छान होतं. टेन्शन नव्हतं, कोण काय बोलते त्याच्याकडे लक्ष नव्हतं देत, स्ट्रेस नव्हतं घेत. आता थोडंसं पण कोण काय बोलून गेलं की लगेच मग आपण ते मनाला लावून घेतो आणि मग त्याच्यावर विचार करत राहतो, विच इज व्हेरी रॉंग. ऑफकोर्स म्हणजे मी नाही करत ते, पण मी नॉर्मल एक म्हणते. मी तर खूपच लेट गो करते, खूपच गोष्टींना लेट गो करते, कारण जे शेवटी माझ्या नशिबात लिहिलेलं आहे तेच होणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, मला जे हवंय तेच मी करणार आहे. जर मला माहीत असेल व्हॉट एव्हर आय एम डुईंग इज राईट आणि कोणाला हार्म नाही करत आहे किंवा म्हणजे कोणाला हर्ट नाही करत आहे, सो आय डोंट थिंक की मी जे करते ते चुकीचं आहे. सो मी माझ्या मनापासून जे हवंय ते गोष्टी करते. हे बघा, म्हणेल की बोलणारे खूप आहेत, तुम्हाला बोलतील, तुम्हाला डिमोटिवेट करतील, बट शेवटी ते आपल्यावरती आहे. जर तुम्ही फर्म आहात, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जे करतात ते बरोबर आहे, कोणाला हार्म नाही होणार आहे आणि कोणाला हर्ट नाही करत आहात, सो इट्स ओके. कारण आपण इथे कोणालाच प्लीज नाही करायला आलोत. कारण जर तुम्ही एकाला प्लीज करायला जाल ना तर मग दुसरा लगेच ते त्याच्यातनं काहीतरी वेगळं अर्थ काढेल, मग तो काहीतरी वेगळं विचार करेल, मग आपण त्याला प्लीज करायला जाणार. मग अजून एक तिसरा माणूस येईल, तो काहीतरी वेगळं विचार करेल, मग त्याला प्लीज. असं करत करत मग आपण आपल्या मनाचं कधी करायचं. म्हणून मला असं वाटतं आपल्या मनात जे आहे ते करा आणि खुश राहा, आनंदात राहा. जसं काही हे पाहिजे रे, ही लाईफ पाहिजे जी ऑफकोर्स आता नाही मिळणार आहे. हे असं काय पण करून मग नाहीसा केसांची वाट लावते. चल घे कर अभ्यास. जेवण झालं आहे क्लिनिक वरून, मी थोडा लेट आलो. कोणी गिफ्ट दिलंय? गिफ्ट नाही दिलंय. सो तन्विश आलेला, त्याचं वॅक्सिनेशन होतं पेंडिंग. फ्रेंडशिप बँड. सो हॅपी फ्रेंडशिप डे फ्रॉम तन्विश. थँक्यू बोल तुला. Thank you. Thank you so much. Happy Friendship Day. Oh, and Mother. Oh, from
सो येस, हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. खूप छान गेला आजचा दिवस. मी ना सगळे ना हे आमच्या स्कूलमध्ये मी पण हे सगळं स्कूलमध्ये सगळे आमच्या स्कूलमध्ये हे मी पण घेते स्कूलमध्ये. सो येस, हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.